हाय हॅलो एस एम क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। भाजी करणार आहोत पण म्हणतात त्याला आणि काशी फळाची भाजी आपण बनवूया। कशी बनवायची ते तर चला बघूया। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, जिरे, कोथिंबीर याचं मी असं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तर चला आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूयात। इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। 2 किंवा 3 तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाने। इथे मी 2 चमचे टाकलेला आहे। तर चला इथे बघू शकता आपलं तेल तापून झालेलं आहे। तर आपण हे वाटण केलेलं त्याच्यात टाकून घ्यायचं पूर्ण। जरा छान परतून घ्यायचं। तर इथे बघू शकता आपलं छान असं वाटण आता छान असं परतून झालेलं आहे। जरा छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। एकदम छान असा सुगंध सुटतो त्याचा। अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा हळद आपण घालून घ्यायची। हळद पण छान मिक्स करून घ्यायची। याच्यात आता एकदम ही भाजी एकदम अशी साधी आणि सोपी आहे आणि पटकन होणारी आहे। तर याच्यात अजिबात आपल्याला पाणी पण टाकायचं नाही, ती वाफेवरच होऊन जाते। इथं मी असं बारीक कापून छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 1-2 पाण्याने। तर चला आता आपलं फोडणी तयार झालेली आहे। तर चला आता याच्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं। पूर्ण टाकून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये। अशा पद्धतीची भाजी खूपच छान लागते, एकदम चविष्ट लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। जर माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एकदम असे छान आपण ही भाजी अशी हिरव्या मिरचीमध्ये खूप छान तयार होते। आता ही भाजी आपण वरण भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो, खिचडीसोबत। अशी ही झटपट भाजी तयार होणारी आहे आणि पटकन होते 15-20 मिनिटामध्ये। तर चला आता आपण झाकून ठेवूया। झाकण ठेवू शकता आपण। हे याचंच पाणी थोडंसं याच्यातमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडं 10-15 मिनिटं शिजून घ्यायची आहे कमी पाण्यामध्ये। मी ते अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे, हे याच्यातच आपले शिजून जाईल। तर चला आता आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ टाकते किंवा अंदाजे 1 चमचा, इथे 1 चमचा मी मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण भाजी घालून घ्यायची। एकदम अशी छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला, बघू शकता। आणि ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते अशी भाजी। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा।